श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मकर संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू करून दाखवणार आहे। त्याला लागणारे साहित्य: बारीक केलेलं खोबरं, त्या खोबऱ्याचं पाटचं काळं काढून टाकायचं, शेंगदाणे घेतलेत, एकदम सफेद तीळ घेतलेत, भाजक्या डाळ्या घेतलेत, गूळ घेतलाय, चिक्कीचा गूळ इथे वापर केलेला आहे, वेलची पूड घेतलेली आहे, जायफळ घेतलेले आहे, थोडं तूप घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण कढई तीळ भाजून घेऊया। लायटरने गॅस पेटवूया। सर्वप्रथम आपण तीळ मंद आचेवर भाजून घेऊया। तीळ चांगले खमंग भाजायचे, थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे। तिळाचा रंग बघू शकता कसा बदलत चाललेला आहे। तर थोडे थोडे लाल होत चाललेत ते। तीळ शक्यतो मंद आचेवरच भाजायचे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही। बघा कसे तीळ आता छान भाजले गेलेत। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तीळ बघा मी आता भांड्यामध्ये चांगले खमंग भाजून घेतलेले आहेत। आता मी टाकणार आहे शेंगदाणे भाजायला। शेंगदाणे आता भाजून चांगले घेणार आहे। शेंगदाणे पण चांगले बारीक गॅसवर भाजायचे, करपू देऊ नये। ते बघू शकता शेंगदाणे कसे भाजतलेत, त्यांचा पण रंग बदलत चालला। तर चांगले शेंगदाणे भाजलेत। आता मी एका ताटात काढून घेते। तर एका ताटात काढून घेते। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आणि नंतर बारीक तुकडे करायचे त्याचे। दाखवते बारीक तुकडे कसे करायचे, थंड होऊ दे थोडे। बघू शकता आता हे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेत, ओबडधोबड। जास्त बारीक करायचे नाही, जास्त मोठे ठेवायचे नाहीत। तर शेंगदाणे मी बारीक करून घेतले। तीळ भाजले होते त्याच्यामध्ये आता मी ते एकत्र मिश्रण करते। चौघांचं सगळ्यांचं मिश्रण एकत्र करायचं। आता कढईमध्ये मी थोडं साजूक तूप टाकणार आहे। चा गूळ घेतलेला होता बारीक करून, तो आधीच मी बारीक करून घेतलेला आहे। तो चिक्कीचा गूळ मी पाव किलो, मी तीळ घेतलेले ते पाव किलोला आता मी गूळ टाकणार आहे। चिक्कीचा गूळ टाकलाय आता। आता हे मिश्रण सगळं तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि डाळ्या यांचं सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं। बघू शकता कसं मिश्रण केलंय। हे सगळं एकत्र मिश्रण करून घेतलं की आपला पाक तयार होतो। पाक कसा तयार होतोय मैत्रिणी बघा आपला, अजून थोडा व्हायला पाहिजे। गूळ सगळा वितळत चाललेला आहे आणि फास्ट गॅस ठेवायचा नाही, शक्यतो लो गॅसवरच करायचं आहे ते। गूळ पूर्ण वितळलं आहे। तर पाक कसा बघायचा, तर मी पाण्याची एक डिश घेतली आहे, त्याच्यामध्ये 2
थेंब टाकणार आहे. ते जर कडक झाले तर समजायचा आपला पाक चांगला तयार. खडक खणखणीत आवाज आला पाहिजे. अजून का आपला आवाज येत नाही, त्यामुळे अजून पाक व्हायला पाहिजे. याची दक्षता मैत्रिणीने जास्त घ्यायची काळजी. पाक आपला चांगला झाला पाहिजे. पाक चांगला झाला तर लाडू छान होतात. जास्त पण कालपट करायचं नाही. पुन्हा एकदा पण बघूया झालाय का आपला पाक. आता आवाज येतोय, बघू शकता. मध्ये थोडी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकणार आहे, बघू शकता. आता मी हे दोन्ही मिश्रण एकत्र करून त्याच्यामध्ये टाकलंय. एका दिशेने पाक हलवून सर्व मिश्रण केलेलं मी आता या पाकामध्ये टाकणार आहे. बघू शकता पाकामध्ये कसं मी टाकते. आणि पटापट ढवळून घ्यायचं, तो पाक सुकून जाईल. पूर्ण एकजीव करायचं. गुळामध्ये चांगलं मिश्रण झालं पाहिजे. थोडा माझा कॅमेरा हलतोय, एका हाताने कॅमेरा पकडला. पूर्ण मिश्रण झालंय. आता आपण ताटामध्ये थोडं साजूक तूप घालून घेऊया. ताटाला चांगलं साजूक तूप लावायचं. आपल्या हाताला पण साजूक तूप लावून घ्यायचं आणि असं हे चांगलं पसरवून घ्यायचं. तर या ताटामध्ये आपण ओतून घेणार आहोत. थोडा तुपाचा आता आपल्या हाताला पण लावून घ्यायचा, म्हणजे हाताला आपल्याला गरम चटके बसत नाही. बघा मैत्रिणींनो, आता मी ताटात हे सगळं मिश्रण काढून घेतलंय. थोडं कढईमध्ये पण ठेवलंय, कारण ते एकदम काढलं की कडक होतात, म्हणून थोडं कढईत गरम राहील. आता तुम्हाला लाडू वळून दाखवते कसे ते पटापट. असं गरम गरम असतानाच ते वळायचे. थंड झाल्यावर मैत्रिणींनो पूर्ण नको व्यक्ती असं ते गरम गरम हात भाजतात, चटकी लागतात हाताला. बघा कसं मी वळते. थंड झाल्यावर पाक घट्ट होतो, कडक होतो आपला. गरम बघू शकता माझे लाडू किती छान झाले. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.